क्वेश्चन 2 प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 14व गणित आहे cos 15 डिग्री मायनस sin 15 डिग्री डिवाइडेड बाय cos 15 डिग्री प्लस sin 15 डिग्री इक्वल टू 1/√3. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS इक्वल टू RHS और RHS इक्वल टू LHS. तर इथे आपण LHS घेणार आहोत आणि LHS सॉल्व करून आपण इट इज इक्वल टू 1/√3 हे प्रूव्ह करणार आहोत. LHS इक्वल टू cos 15 डिग्री मायनस sin 15 डिग्री डिवाइडेड बाय cos 15 डिग्री प्लस sin 15 डिग्री. आता इथे आपण cos 15 आणि sin 15 ह्याची व्हॅल्यू आधी आपण काढू. तर दोन्हीसाठी आपल्याला फॉर्म्युला लागणार आहे cos A मायनस B आणि sin A मायनस B. आता इथे 15 मीन्स 45 डिग्री मायनस 30 डिग्री. Now cos 15 degree means cos 40 degree minus 30 degree. 45 वजा 30 बरोबर 15. तर इथे आपण फॉर्म्युला वापरून आधी cos 15 ची व्हॅल्यू काढू, किंमत काढू. cos 45 डिग्री मायनस 30 डिग्री इक्वल टू cos 45 डिग्री इंटू cos 30 डिग्री प्लस sin 45 डिग्री इंटू sin 30 डिग्री. तिथे आपण फॉर्म्युला वापरलाय cos A मायनस B चा cos A इंटू cos B प्लस sin A इंटू sin B. Now cos 45 is 1/√2 and cos 30 is √3/2. So put value of cos 45 degree equal to 1/√2 and cos 30 degree equal to √3/2 and sin 45 degree is also 1/√2 and sin 30 degree is 1/2. तर इथे आधी आपण ह्या व्हॅल्यू ठेवून सॉल्व करू. cos 45 is 1/√2 into cos 30 is √3/2 plus sin 45 is 1/√2 and sin 30 is 1/2. Now here is multiplication, here is also multiplication. 1 into √3 means √3 divided by 2 into √2, 2 √2 plus 1 into 1 divided by 2 into √2, 2 √2. Now here denominator is same, therefore take addition of numerator √3 plus 1 divided by 2 √2. Cos 15 degree is √3 plus 1 divided by 2 √2. आता आपण sin 15 काढायचं आहे. तर इथे sin 15 इक्वल टू sin 45 मायनस 30 घ्यायचं आहे आणि फॉर्म्युला वापरून sin 15 ची व्हॅल्यू काढायची आहे. Now sin 15 डिग्री इक्वल टू sin 45 डिग्री मायनस 30 डिग्री. आता इथे आपल्याला sin 15 काढायचं आहे, त्याच्यामुळे आपण sin 45 डिग्री मायनस 30 डिग्री घेतलेले आहे. आता इथे फॉर्म्युला वापरायचा आहे sin A मायनस B. sin A मायनस B इक्वल टू sin A इंटू cos B मायनस cos A इंटू sin B. Now here A equal to 45 degree and B is 30 degree. Now sin 15 degree equal to sin 45 degree minus sin 30 degree means sin 45 degree into cos 30 degree minus cos 45 degree into sin 30 degree. आता इथे व्हॅल्यू ठेवू आपण. sin 45 is 1/√2, cos 30 is √3/2, cos 45 degree is 1/√2,
साइन 30 डिग्री इज 1/2. इथे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन आहे आणि नंतर सबट्रॅक्शन. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि डिनॉमिनेटरचे मल्टिप्लिकेशन. 1 इंटू √3 डिवायडेड बाय 2 इंटू √2 मायनस 1 इंटू 1 1 2 इंटू √2 इक्वल टू √3 मायनस 1. इथे डिनॉमिनेटर सेम आहे 2 √2. नाउ साइन 15 डिग्री इक्वल टू √3 मायनस 1 डिवायडेड बाय 2 √2. आता इथे आपण साइन 15 काढले आणि कॉस 15 काढले. तर दोन्ही यांची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये आपण ठेवू. साइन 15 डिग्री इक्वल टू √3 मायनस 1 डिवायडेड बाय 2 √2. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे काढलेल्या आहेत कॉस 15 आणि साइन 15. आता इथे आपण कॉस 15 ची व्हॅल्यू ठेवू आणि साइन 15 ची व्हॅल्यू. कॉस 15 इज √3 प्लस 1 divided by 2 √2 minus sin 15 is √3 minus 1 divided by 2 √2 divided by cos 15 √3 plus 1 divided by 2 √2 plus sin 15 is √3 minus 1 divided by 2 √2. तिथे डिनॉमिनेटर सेम आहे. ह्या टर्मला पण 2 √2 आहे, इथे पण 2 √2, इथे पण 2 √2, इथे पण 2 √2. मग हे कट होतील. √3 प्लस 1 मायनस √3 मायनस 1 2 √2 डिवायडेड बाय √3 प्लस 1 प्लस √3. आता इथे मायनस आहे, इथे निगेटिव्ह बाहेर आहे, मायनस बाहेर आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला साइन बदलावं लागेल, याची पॉझिटिव्ह करावं लागेल. √3 प्लस 1 प्लस √3 मायनस 1 डिवायडेड बाय 2 √2 हे दोन्ही कट होतील. इथे √3 पॉझिटिव्ह आहे आणि इथे निगेटिव्ह आहे, मायनस आणि प्लस आहे इथे, त्याच्यामुळे हे दोन्ही कट होतील. 1 प्लस 1 2 and √3 plus √3 means 2 √3. इथे 1 plus 1 and minus 1 हे कट होतील. and therefore answer is 2 1 are 2 2 1 are 2 1 divided by √3 and it is equal to RHS side of the equation. Therefore LHS equal to RHS. पण इथे हा आपण क्वेश्चन दुसऱ्या मेथडनी सॉल्व केलेला आहे. अजून एका मेथडनी सुद्धा आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. इथे आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos 15 नी डिवाइड करायचंय. म्हणजे 1 मायनस मग इथे tan 15 येईल आणि इथे 1 प्लस tan 15 डिग्री and then put 1 equal to tan 45 degree. Then tan 45 degree minus tan 15 degree divided by 1 plus tan 45 degree into tan 15 degree, and it is nothing but tan 45 degree minus 15 degree, and tan 45 degree minus 15 degree means tan 30 degree, and tan 30 degree is 1/√3. तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. किंवा इथे cos 15 आणि sin 15 ची व्हॅल्यू काढून त्या व्हॅल्यू त्याच्यात ठेवून सुद्धा आपण हा क्वेश्चन सॉल्व करू. आता हा आपण क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला हे पाठ पाहिजे, sin A मायनस B आणि sin A प्लस B, आणि त्यानंतर cos 45 cos 30 डिग्री किती आहे हे पण पाठ पाहिजे, आणि sin 45 डिग्री sin 30 डिग्री किती आहे हे पण तुम्हाला पाठ पाहिजेत. त्यावरून तुम्ही cos 15 आणि sin 15 ची व्हॅल्यू काढून त्या व्हॅल्यू LHS साइडला जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण ते ठेवून
हे प्रूव्ह करू शकतो की LHS इक्वल टू RHS.